या मार्गामध्ये सुखासुखी कोणी आला नाही। जर सुखासुखी कोणी आला असेल तर तो स्वार्थी आहे, तो बाबाचा सेवक होऊ शकत नाही। कारण बाबाची क्रिया जो दुःखी आहे, दुःखाने बरबटलेला आहे, तोच खरा सेवक। जर हे समजलं तर आपल्याला सगळी क्रिया समजेल। कारण बाबांनी भगवंताला जेव्हा प्राप्त केलं तेव्हा बाबांनी किती परिश्रम केले, बाबांनी भगवंताला कसं ओळखलो हे आपण समजू शकत नाही। यापूर्वीची जर आपण इतिहास पाहिला, ज्यांनी भगवंताची प्राप्ती केली तो संसार सोडून पहाडामध्ये वनामध्ये जाऊन बसला, परंतु बाबांनी संसारात राहून संसार साधून परमार्थ साधला। ही क्रिया आपल्याला वाटते तेवढी सोपी नाही। मी या मार्गाशी जुळलो नाही। माझे वडील माझं वय 10-11 वर्षाचं असताना 1975 मध्ये या मार्गाशी जुळले। 720 सेवक नंबर। माझ्या वडिलांना, माझ्या काकाला, राऊत गुरुजीला भजनाचा छंद होता, म्हणून भजनाच्या छंदापायी बाबाशी जुळले। माझे वडील, माझ्या घरी भुताटकी होती, आमच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमीला गोपालकाला व्हायचा, सर्व देवाची पूजा व्हायची। परंतु या मार्गात नसतानाही आम्ही देव मानत होतो, तेव्हा तो देव आम्हाला मदत करत नव्हता। काय काय विनवणी करत होतो, कशी आरती म्हणत होतो, तरीही भगवंत आपली ऐकत नव्हता। पण या मार्गाची क्रिया बाबाच्या कृपेमुळे आपल्याला भगवंताचे गुण समजले। या मार्गात आल्यानंतर तो देव तोच। जेव्हा मी या मार्गात नव्हतो तेव्हाही आम्ही त्या भगवंताला मानत होतो आणि त्याच भगवंताला आजही मानतो। कारण शक्ती एकच आहे, ती निराकार आहे आणि सर्वव्यापी आहे। परंतु तेव्हा आम्हाला ती मदत करत नव्हती, तेव्हा ती भूताच्या रूपाने त्रास देत होती। आणि बाबांनी सांगितलं की हा भूत कसा शांत। बाबांनी कधी कोणाचा अपमान का केला नाही, कारण प्रत्येकामध्ये बाबांनी भगवान पाहिला। म्हणून बाबांनी कधी कोणाचा अनादर केला नाही। ही क्रिया खूप कठीण आहे।